नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तर आपण आलेलो आहोत NMMCच्या ऑफिशियल वेबसाईटला, म्हणजे नवी मुंबई महानगरपालिकेच्या वेबसाईटला. तर नवी मुंबई महानगरपालिकेची जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध झालेली होती आणि त्याबद्दलच अपडेट जे आहे ते नवीन आलेले होते. लवकरच फॉर्म जे आहे ते सुरू होणार होते आणि फॉर्मच्या बाबतीतच अपडेट आहे, कारण आता इलेक्शन देखील महानगरपालिकेचे आहेत. तर त्यामुळे फॉर्मचे डेटबद्दल काहीशे अपडेट आहेत, तर ते आपण आज बघणार आहोत. सर्वप्रथम व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून नेमका अपडेट काय आहे तुम्हाला कळेल. तर आपण आता बघूया नक्की अपडेट आपल्याला काय दिलेलं आहे ते. तर इथे आपल्याला सरळ सेवा पदभरती 2025चा टॅब दिसत असेल. तर त्यामध्ये जर आपण बघितलं, त्यामध्ये गेल्यानंतर आपल्याला त्यामध्ये कळेल की अपडेट्स काय आलेले आहेत ते. तर आपण इथे जर बघितलं तर अनुक्रमांक 1लाच आपल्याला दिसत असेल की जाहिरात क्रमांक 2/2025 साठी जे आहे, तर एक प्रसिद्धी पत्रक प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे आणि 2 जानेवारीला ते प्रसिद्ध झालंय. तर ते प्रसिद्धी पत्रक आपण बघूया नेमकं काय दिलंय आणि डेट संदर्भात काय त्यामध्ये विषय आहे तो. तर हे प्रसिद्धी पत्रक आपल्यासमोर ओपन झालंय आणि त्यामध्ये आपण बघू शकत असू की सरळ सेवा 2025-26 सूचना पत्र जाहिरात क्रमांक इथे दिलेला आहे. 2 तारखेचं हे लेटर जे आहे तर ते आहे. आणि आपण आता जर खाली बघितलं, तर खाली बघितल्यानंतर आपल्याला दिसेल की नवी मुंबई महानगरपालिकेमधील गट अ संवर्गाचे जे पदभरती होती आणि गट ब मधील 3 संवर्ग होते, गट क मधील 2 संवर्ग होते आणि गट अ मधील 15 संवर्ग जवळपास होते. आपण मागे ती ऍड सुद्धा बघितली होती. तर दैनिक वृत्तपत्रांमध्ये ती प्रसिद्ध करण्यात आली होती 14 डिसेंबरला. आणि अर्ज जे आहेत तर ते 5 जानेवारीपासून स्वीकारले जाणार होते. 5 जानेवारीपासून ते 4 फेब्रुवारीपर्यंत अर्ज जे आहेत तर ते असणार होते. आणि त्या संदर्भातच ही ऍड जी होती तर ती दिलेली होती. आणि खाली जर आपण बघितलं तर नोंदणी सुरू होण्याचा दिनांक जो आहे तो चेंज करण्यात आलेला आहे. आणि या ठिकाणी सुरू होण्याचा दिनांक जो असेल तर तो 20 जानेवारीपासून सुरू होईल. कारण त्यामागे कारण असं वाटतंय की इलेक्शन जे आहेत महानगरपालिकेचे तर ते आता लागलेले आहेत. त्यामुळे त्या निवडणुकीमुळे कदाचित ही अर्ज नोंदणी जी आहे तर ती लांबवलेली आहे आणि ती अर्ज नोंदणी जी आहे ती 19 फेब्रुवारीपर्यंत चालेल. 19 फेब्रुवारी महाराजांच्या जन्मदिनापर्यंत ही अर्ज नोंदणी जी आहे तर ती चालणार आहे. आणि तोपर्यंत तुम्ही अर्ज जे आहेत तर ते दाखल करायचे आहेत. महाराजांचा आशीर्वाद आपल्यासोबत आहेतच आणि त्यासोबतच आपल्या या परीक्षेमध्ये आपल्याला यश मिळवायचं आहे. तर त्या पद्धतीने आपली तयारी जी आहे तर ती तयारी असली पाहिजे. तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट सेक्शनमध्ये सांगा. काही टॉपिक्समध्ये वगैरे प्रॉब्लेम असतील तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. चला पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या आणि ऑल द बेस्ट.